तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर आज आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. लिटरली काहीच एवढा वेळच नव्हता माझ्याकडे ब्लॉग शूट करायला, पण आज फायनली ब्लॉग शूट करतोय. आणि चला मी तुमच्याशी डायरेक्ट गाडीत बसून बोलतो. तर फायनली गाडीत आलेलो आहे आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. लिटरली टाईम नव्हता काहीच. सो आज बोललो ब्लॉग शूट करूया, आपल्या पब्लिकशी आपण बोलूया. सो आता मी गाडीत बसलो आहे आणि आज आईचा माझा फर्स्ट डोस आहे कोविशिल्डचा मे बी असेल, बघूया, लेट सी. आत्ता जस्ट अर्जंटली फोन आला लससाठी. तर आत्ता लस आहे, इथे आईसोबत आलेली आहे माझ्या, आणि ती येत नव्हती. ती बोलते तू जेव्हा लस घेशील तेव्हाच मी घेईन, त्याशिवाय घेणार नाही. पण आज लशीचा दिवस आलेला आहे. तर चला मी तुमच्याशी पुढे बोलतोच. तर ॲक्च्युली वॅक्सिन घ्यायला गेलो तो आईसाठी, बट वॅक्सिन सेंटरवर गेलो आणि वॅक्सिन पूर्णपणे संपून गेली. सो वॅक्सिन तिथे नव्हती आणि आता बघू, उद्या सकाळी मे बी भेटेल वॅक्सिन. तर आता तिथून घरी आलेलो आहे आणि डायरेक्ट टेरेसवर आलो तिथून. सो बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतो, त्यामुळे आता तुमच्याशी काय बोलू आणि काय नाही सुचत नाही. बिकॉज त्याला तशी रिझन पण होते. कामातून वेळ नव्हता भेटत, मध्येच ऑर्डर पण चालू होत्या. सो मला खास खूप भारी वाटते आज मी ब्लॉग करतो बऱ्याच दिवसांनी. आणि तुम्ही देखील वाट पाहत असाल की व्लॉग येत का नाही येत. आणि बरेच लोकांनी मित्रमंडळींनी पण फोन केला, अरे व्लॉग तुझा कधी येणार, बरेच दिवस आला नाही. सो आज असं काय स्पेशली नाही, खूप दिवसातनं वेळ भेटला. सो आज घरी आहे आणि जस्ट ठरवलं मी व्लॉग स्टार्ट केला. आणि व्लॉग स्टार्ट केला आणि हार्डली मला 2 मिनटामध्ये कॉल आला की वॅक्सिन एक आहे, तर तुम्ही या म्हणून पटकन. तर घरात माझी छोटी मुलगी असल्यामुळे थोडा वेळ गेला, 5-10 मिनटं गेली आम्हाला वॅक्सिन सेंटरवर पोचायला. तोपर्यंत वॅक्सिन पूर्ण संपलेली. सो त्यांनी मला सांगितलं की उद्या सकाळी या तुम्ही. तर उद्या सकाळी वॅक्सिनेशन मी तुम्हाला करून देतो. तर असा आजचा हा काही काळ असा फटाफट निघून गेला, समजून न आला. सो आता आम्ही सगळे घरी रिटर्न आलेलो आहोत. आणि जसं मी तुम्हाला मागच्या लास्ट ब्लॉगला बोलले असेल की आम्ही यंदा गणपती ठेवणार नाही आहोत. तर थोडंसं मनावर दगड ठेवून मी घरच्यांचं मन थोडं डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला. सो आई रेडी नव्हती, पण आईला बोललो की आपण गणपती यंदा ठेवूया, की गणपतीने आपलं काय केलं आहे. आणि गणपती, दुसरी गोष्ट, गणपती आपल्याकडून दुसरं मागतो काय, काहीच मागत नाही. तो बिचारा येतो आणि हार्डली आमच्याकडे 1.5 दिवस गणपती असतो. सो मी जाऊन गणपती बुक केला आणि बुक करून आल्यावर डायरेक्ट घरी येऊन सांगितलं की मी गणपती बुक केलेला आहे, यावर्षी आपण गणपती आपल्या घरी आणतो आहे. तर आई तयार नव्हती, पण ठीक आहे, आता तेवढं चालायचंच. पण आता आई पण तयार झालेली आहे आणि पाऊस आला तो. तर मी आवाज येतो की नाही मला माहीत नाही ना, तर मी तुमच्याशी घरात जाऊन बोललो असतो आता, पण ठीक आहे. तर असा आजचा ब्लॉग आहे आपला. आज कुठे गेलो नाही, काय ना, आज दिवसभर आरामात चालू आहे. तर मी तुम्हाला पाऊस दाखवतो. पाऊस आला आहे, आत्ता जस्ट पाऊस आलेला आहे. आणि
आवाज खूप आहे टेरेसवर, कारण पत्रे आहेत, त्याचा आवाज खूप येतो. तर मी आता फायनली घरात आलो आहे आणि मस्त वाटतं. आज लाईट लावतो हो. तर आता मी घरात आलेलो आहे आणि घरातून व्लॉग शूट करतो आपला. सो मागं काच लावले तरी पावसाचा आवाज येतो आहे आणि काय सांगू, आज बरं वाटतं खरंच. लिटरली खूप चांगलं वाटतं, कारण बऱ्याच दिवसांनी व्लॉग शूट करतो आहे. आणि मोस्टली मी असं शूट करून ठेवत नाही की बाबा मी शूट करून ठेवलं आहे किंवा नंतर एडिट करून अपलोड करीन. तर असं फार कमी होतं माझ्याकडनं. माझं असं आहे की मी ज्या दिवशी शूट करीन त्याच्या नेक्स्ट डे आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड झाला पाहिजे यूट्यूबवर. सो माझा हेतू हा असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्यावर्षी आपण गणपती फायनली बुक केलेला आहे. लास्ट मोमेंटला केला. आत्ता दोन ते 3च दिवस झाले गणपती मी बुक करून आलेलो आहे. कारण मला बरेच लोक बोलली, इवन आमच्याकडे जे ब्राह्मण येतो किंवा जे ब्राह्मण येतात ते काही मित्र आहेत. सो त्यांनी पण मला सांगितलं की गणपती टाकू नका इन द सेन्स म्हणजे गणपतीला तुम्ही इतके वर्ष आणत होते तर आतासुद्धा आणा. तुमच्या पप्पांची आठवण म्हणून तुम्ही आणा. ठीक आहे, तुमच्या पप्पांच्या नवसाचा गणपती होता, पण गणपतीला सोडू नका. गणपतीला तुम्ही तुमच्या घरी घेऊनच या, असा मित्रमंडळींनी देखील आग्रह केला. आणि माझा एक मित्र आहे, तो देखील ब्राह्मण आहे, जो पूजा वगैरे करतो. सो माझ्या घरी आत्ता मध्यंतरी मला वाटतं पहिला शनिवार, श्रावणी शनिवार, त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली, तेव्हा देखील तो आला होता. आणि तेव्हा देखील त्यांनी मला सांगितलं की गणपती घेऊन ये. आई ऐकत नसेल तर आईला मी फोन लावून सांगतो की गणपती घेऊन या, गणपतीला सोडू नका, तुमच्यापासून दूर नेऊ नका. सो मी फायनली बुक केलं आहे. सो यावर्षी आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ॲट एनी कॉस्ट. कोणी काय म्हटलं तरी मी गणपती यावर्षी आणणार. यावर्षी नाही, इथून पुढे आणणारच. अजून एक अशी म्हणजे काय त्याला म्हणतात, गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे आता तुम्ही म्हणाल गुड न्यूज म्हणजे तशीवाली गुड न्यूज नाही, म्हणजे काय त्याला म्हणतात, बेबी वगैरे असा काही प्रकार नाही आहे. गुड न्यूज इन द सेन्स आत्ता मी तुम्हाला व्लॉगमध्ये नाही सांगू शकत, पण आहे. ती एक वस्तू आहे, ती मी तुम्हाला नक्की दाखवीन. तिथे पूजा पण झाली, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. तर मी त्या दिवशी पण मी व्लॉग शूट नाही केला, कारण एवढा वेळच नव्हता. कारण खूप शॉर्ट पिरियडवरती फटाफट करून घेतलं सगळं काम. आणि आत्ता जर तुमची वाहिनी म्हणजे माझी बायको प्रीती ती जर सोबत असती आत्ताच्या हा व्लॉग शूट करताना, तर मी तुम्हाला ती न्यूज का आहे ती नक्की सांगितली असती. पण आत्ता मी शक्यतो ह्या व्लॉगला तर नाहीच सांगणार आहे. जेव्हा प्रीतीसोबत असेल आणि व्लॉग शूट करेन तर तेव्हा मी नक्की सांगेन काय आहे ती वस्तू. सो माझ्यापेक्षा ती तुम्हाला जास्ती सांगेल, बिकॉज तिच्यासाठी ते गिफ्ट आहे. तर मी तरी नाही सांगू शकत आहे. सो तिचं गिफ्ट आहे. सो ती सांगाल ते तिचे एक्सप्रेशन, तिचे हावभाव, तिचं म्हणजे काय म्हणतात त्याला, की ती कशी व्लॉगमध्ये रिॲक्ट होते. सो ते तुम्हाला ती सांगेल. तर तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन ती गोष्ट काय आहे. आणि आपला जो गणपती सण आहे त्याच्यावरती आपला जो सरकार आहे त्यांनी खूप निर्बंध लावलेले आहेत.
ठीक आहे, एक प्रकारे आपल्या सेफ्टीसाठीच ते निर्बंध लावलेले आहेत, तर त्याचं आपण पालन करणारच आहोत. जसं की माझी कालच एक मीटिंग, काल पण नाही सॉरी, गोकुळाष्टमीच्याच दिवशी माझी संध्याकाळी मीटिंग झाली. पोलीस स्टेशनमध्ये माझी एक मीटिंग होती. सो तिथे आम्हाला बोलवण्यात आलेलं, सिनियर साहेब स्वतः होते. सो त्यांनी बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या आणि खरंच खूप पालन करणं गरजेचं आहे. सण हे सगळ्यांचेच आहे, सगळ्यांच्या आवडीचंच आहे. गणपती सण म्हणजे सगळेजण डोक्यावर घेऊनच नाचतात, पण कोविडमुळे हा एक वर्ष आपल्याला एक सांभाळायला लागणार आहे. सो बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की विसर्जनाला जाताना 4च जणांना अलाउड केलेलं आहे. 4 ते 5 जणं चालतील, पण जास्ती चालणार नाही, कारण तिसरी लाटी कधीही येऊ शकते. सो असे बरेच सारे नियम आहेत. कोविडमुळे सगळं आपल्याला सहन करायला लागते, अदरवाईज आपल्याला कुठल्या सणांना बंदी नव्हती. सो आपण ते देखील पालन करणार आहोत आणि त्या सर्व नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी मी तर स्वतः पर्सनली घेणार आहे, पण तुम्ही देखील पर्सनली सगळ्यांनी त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि गणपती सण म्हणजे माझ्यासाठी म्हणजे हेच आहे, एक काय म्हणणार, मला खूप आवडतो गणपती सण. त्यामुळे ते गणपती आता जास्ती का मी डेकोरेशन वगैरे जास्ती करत नाही, कारण हार्डली 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि 1.5 दिवसाचं म्हणजे कसं प्रत्येकाला यायला जमत नाही आणि एवढं हे करण्यापेक्षा आपण नॉर्मल सिम्पल गणपती ठेवतो. तर बघूया यावर्षी काय करतो आहे आपण, कसं काय करतो, कसं गणपतीचं आगमन करतो आहे. मी व्लॉग तर नक्की शूट करणार आहे तुमच्यासाठी आणि बघूया कसं काय होतं आहे. तर मग चला, कसा वाटला आजचा ब्लॉग, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज तर कोविड वॅक्सिन झालेली नाही, पण आपण उद्या करणार आहोत. तर चला, टिल देन बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.